पहिल्यांदा तिकडे कोले तो बघ देता मान्य कर. प्यानू धर्या धरातात वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. येवा नेक्स्ट दे ना ते काय अंगठी हा उतर प्लेटच्या बाजू का बघ बाबा तिला चतू नको. दिवा स्टाईल आहे. हळू हळू एक्सप्रेस. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. जाताना तेवढे 500 त्याचा गिफ्ट आणलेला आता. हो. बाबूला नको ना सतू. 500 का 1000 घाला 1000 की माका घाला म्हणतोय तुका घालूक सांगतो मग तू घालू मी आता मुंबईत जातोय ना. नाही बहिणींका भावान घालू ते आता प्रवास हातावर द्यावा माका काहीतरी. पैसे का असा परी काय झालं तुझा मारो. एक गरीब बहीण होती पुरी आला ग फॅनूला मला बाबा पॉज करा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू. बार दिन आए बार बार दिन आए तुम जियो हजारों साल ये मेरी है. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. आई बर्थडे टू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. दादा बहिणी पाहिजे बोलावलाच नाही. हॅपी बर्थडे. हो जरा घाई झाली हो पप्पा त्यांना सांगायचं तुमचं. अरे देवा ते होते ना माझ्याकडे पण जरा बरं होते तिला देवाकडनं बोलो. बरोबर. मंडळी सकाळचा आमचा न्याहारी बनवतात आप्पे. आप्पे ना बोलतात ना आप्पे. आणि दीदी करते आप्पे. काय काय आप्पे बनवून काय लागतं. आप्पे मी हे रव्याचे आप्पे बनवते. हा. त्याच्यासाठी रवा हा. 1 वाटी रवा 1 वाटी दही बर जरासं मीठ बर जरासा इनो नाही तर सोडा बर. आणि बाकी हे गाजर सिमला मिरची कांदा टोमॅटो वाटाणे त्याच्यात घातले आणि असे आप्पे टम्मो फुगले. हा खा ना मी पहिल्यांदा बघतो आप्पे. इथेच काढलं शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी अक्षरा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. त्या मंडळी खाली आलेलो आणि हवा मस्त सुटली. आणि अशी हवा मुंबईत तर बघायला भेटत नाही हल्ली, कारण एवढी ट्रॅफिक झाली आहे ना मुंबईत. आणि त्यात मेट्रो होते सगळीकडेच आणि मेट्रो असल्यामुळे झाडं पण कापतायत. तर पुढे काय होईल मला पण नाही माहिती, पण तो नुसता काळसर दूर असतो आणि नुसती ट्रॅफिक जाम आणि सगळे हॉर्नचा आवाज असतो आणि तो कानात बसतो जाऊन आवाज. मी नोटीस केलं आहे, कारण मी बाहेर पडतो जॉबला जातो. तर इकडे बघा ना पूर्ण शांतता आहे गावी. सगळे मुंबईत आहेत जॉब करतात, पण असा शांतता मला वाटत नाही मुंबईत भेटेल. आणि आपला पूर्ण निसर्ग 3 दिवस झाले मी गावी आहे. मला मस्त वाटलेलं. जायची इच्छा अजिबात नाही होत आहे मला त्या मुंबईमध्ये. तर इथे काहीतरी करू शकतो आपण बिझनेस, पण परी लहान असल्यामुळे ना थोडंसं जावं लागते मला मुंबईत. नाहीतर काहीतरी केलाच मी पण छोटा मोठा धंदा किंवा छोटा मोठा बिझनेस. तर मंडळी विषय सांगतो तुम्हाला आजचं काय आहे. तर आज राखण द्यायची आहे आणि म्हणजे आत्या दोन्ही आल्यात तुम्हाला तर माहितीच आहे. त्यांची राखण द्यायची आणि पप्पाची तयारी चालू आहे. आत्या वगैरे फोंडात जाऊन येतील. परी उठली, परी खेळते. तर पूर्ण चारी साईडला भारी वाटते आणि चारी साईडला डोंगर आपले. आणि ह्या जो मी पाठचा बघताय का त्या साईडला त्याच्या साईडला फोंड आहे आणि ह्या साईडला हा डोंगर आहे. पाठच्या साईडला भिलवंडी गाव आहे.
हिवाळा तर हिवाळा जास्त असं आहे. आणि हा इथे आहे ना, हा समोर डोंगर आहे ना, इथे वाघाची गुफा पण आहे या साईडला. काहीतरी तुम्हाला देईन मी. आता उद्यापासून जॉबला जायचंय, त्यामुळे ये रे माझ्या मागल्या. चला. वाहतू भावना देवी माते पदमन म्हणजे बापूनाचे मांडावेल्या ब्राह्मण एकवट्या निगोट्या मारुल्या स्वामी समर्था भगवंता विठ्ठला माय बापा होळ्या चाळ्या गुणवा चाळ्या वेळ्या देना पान पुरकान तू बाई माते सर्गिनी ह्या तुका आपला नारळाचा फळ ठेवलेला ही माझी बहीण देवगडाक दिलेली सीमा जगतापांकडे दिलेली ह्या आपला तिचं वर्षाची तुझं हात भेटेचं नारळ देता तिचे रखवालेक सामील होऊन पोराबाळांका चांगली बुद्धी देऊन कामधंद्यात यश देऊन त्यांची विडापिडा दूर करून त्यांचा आजारपान देणा दुखणा काय कोण वाईटावर असला तरी ते तो नायनाट करून मते या श्रीफळावर मान्य करून घेऊन राजी हो माझी आई. बोला पावना देवी माते की जय. असं दरवर्ष म्हणतात सांभाळायचं आपल्या तांदूळ टाकायचं काय पडतं मान्य करून घे तिच्या खऱ्या बऱ्यावर राजी होऊन तिचे रखवाले सामील हो. काय कशी आहेस? छान. हा हा. काल आपल्या आईचा बर्थडे झाला आणि खूप मोठ्या प्रकारात साजरा केला. आणि आता आपण काय करणार आहोत? आज आपण मटण बनवलंय गावठी सागोती. हा, पण कसं म्हणजे काय करते? आज माझ्या नंदेची राखण आहे, हा बारक्या नंदेची. हा मायडी सीमा जगताप. मायडी म्हणतो आम्ही तिला, बाबूची आई. हा, तिची राखण आहे. तिची आज राखण म्हणजे तिने आज राखण दिली आहे ओके. कोंबड्याची. तर आज मी जेवण बनवते. गावठी कोंबड्याचा रस्सा आणि सुका करणार आहे. दोन्ही? करणार. बरं, मग आता करूया. हा, त्यासाठी मी कांदे घेतले 7-8 कांदे घेतले, हा 2 वाटी सुको खोबरं, हा. अर्धी वाटी ओलं खोबरं. बरं, याची आता मी पेस्ट करून घेणार. ओके. आणि आलं आणि आलं, बरं. 1 लसणीचा कांदा घातला याच्यात आम्ही. हा बारीक. हा, हे आणि आपण सगळं कोथिंबीर. कोथिंबीर नंतर घालायची. ते मी अशीच कापून ठेवले थोडीशी. बरं चालेल. उतरताना कोथिंबीर टाकायची. बरं, ती काय करते पाठीमागे तुझ्या? ती काय ते करू दे. हा. आता फोडणीची प्रोसेस ना. नंतर जाते. आधी कांदा भाजून घे मस्त लाल होईपर्यंत. हो बेटा, बस बस. आज माझा अक्षय चालला मुंबईला. काय काय मुंबईत जायचं? हा? काय करणार, जायला पाहिजे ना कामाचं. परीमुळे जातोय मी, आता गेलोच नसतो. फक्त लसूण आणि आलं जास्त घालायचं. बरं. गावठी कोंबड्यात आलं आणि लसूण जास्त आणि काळी मिरी थोडीशी टाकायची. हा. पण आता आमच्या गरम मसाला चांगला भरपूर घातलेला आहे, हा. त्याच्यामुळे आम्हाला काय घालायला नको. बरं चालेल. आणि मस्त चुलीवरचं ना आई, वेगळी टेस्ट येते. फुस फुस. तर आता आईने हे वाटण भाजून घेतले आणि थोड्या वेळाने तुम्हाला पेस्ट करून दाखवतो. तर हे गावठी कोंबड्याचं मटण हाडं वेगळी केली आणि सुकं वेगळं केलंय आणि 2 प्रकारे करणार आहोत. हो. बरोबर ना? हो. हा, पण थोडं झालंय बघा मस्तपैकी. आणि हे सुकं घालणार, कलेजी. त्याचा रस्सा करणार. कढीपत्ता टाकला आणि आता कढीपत्ता टाकले. फोडणी फोडणी आहे नाही. 4 चमचे तेल टाकायचं. हा, मटणाला तेल जरा जास्त घालायचं कांदा टाकला आणि कांदा जास्त घालायचा. 1 मोठा कांदा. आता आपला घरचा रस्सा 2 चमचे मोठा गरम मसाला घालायचा. त्याच्यात मसाला घालायचा. मटण नरम फोडी. चांगलं तेलात परतायचं.
सगळं एकजीव झालं पाहिजे मसाला. परतून घ्यायचं. जरा पाणी सुटायला घ्यायचं. नंतर मारून मीठ टाकायचं आणि पाणी सुटायला द्यायचं. वाफेवर जरा शिजू दे. पाणी सुटायला द्यायचं बरं. आणि वर पाणी टाकायचं. जास्ती नाही. हं? तू पीठ मळून घे. तो परदेश ठेवू सुकत. यात चांगलं पाणी सुटलंय. आता आपण गरम पाणी घालायचं. उकळून द्यायचं. वाफेवर शिजून घ्यायचं. तुम्ही गरम पाणी उकळून द्यायचं आणि गरम पाणी झालं का वाटण लावायचं. तशी पण माझी काय राखण द्यायचीच आहे. तर आता सेम प्रोसेस असणार आहे आणि थोडा हंडीचा रस्सा करणार आहे. सेम प्रोसेस आहे. आणि कढीपत्ता, कांदा, मसाला. सेम प्रोसेस आहे त्याची. सुक्याला करतो तसं. आता आपण मसाला टाकू. हळदी आहे. हळदीचा रस्सा म्हणजे बंगो. सांगायचं आपण बंगो करतो. मीठ. आता त्यांना उकळी यायला द्यायचं. आता आपण वाटण लावून घेऊया. बरं. कोथिंबीर आणा. बस पत्रावळी आहे ती आहे. पसरवूया ताटा नको. नाईक बोलव अगदी सरप. मला तरी बोललाच नाही तुम्ही. आधी घालून केल्यात बघ. घाल. खाऊन बघा. पहिले ही आत्याला दे, तिला खाऊ दे, मग ती सांगेल कसं झालंय ते. तेव्हा आमचा चिकन गावठी खाऊ. आई त्याला सांग आत्या आता. थांब ना. सांग. तर रात्री असेल तर कशाला काय आहे? हो. आता असं का घेऊन आले असते 8-9 वाजता. योग्य. काय करायचं? हे असं असं नाही ना आता घालायचा तो. बरोबर तसंच जा. आणि ह्या ताबा. हे करे बरोबर आहे तसा. आणि हे बटाट लावू. हा थंडी खाय आजी. खायचा. थंडी खाया. थंडी हा. थंडी नाही आहे. हे काय तर बटनांचं कर. आणि हे वा. अरे हो पण आपण धावूया ना उठूया ना त्यांना. चप्पी घाल. चप्पी नाही आधी घेऊ गावली मागा. माझे पैसे भेटले वाटत तुम्हाला. माझे पडले. द्या. तुझे कसे पडले? हो पैसे माझे पडले ते. काय बोलते? हो मग हे काय घडी त्याची. आईला आई 500 होते. बाबा हे घे. कोणी दिले? उजव्या हातात घ्यायचे. उजव्या हातात. आणि आता मला पद दे. बघू मला दे. जा. मला दे. अरे बाबा. आणि आता जाऊ को इथं राहायचं आपण कोकू बघूया ना. त्यावेळी भले मला स्वप्न भासले सत्य स्वप्न.
तिच्या बाबाच्या हातून एका कन्येचं खून होणे, तिच्या जीवनाचा शेवट होणे, ते महत्त्व माझ्या लक्षात लागले. आणि म्हणून वैद्यकीय एकाएकी माझ्या मित्राची हात माझ्या करते पडली. कंटाळ्या बाजूला ठेवलं आणि मित्राच्या हातावर दबाची बघू पडले. कोण मित्र? हा वैद्य, तुझ्या बंधूंना मारतोय. अरे मित्र! काय करतोय? इकडे काय करतोय? काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करशील ना, वरच्यावर आणि खालच्या खाली सुटते. आई, जास्त वेळ मी कुणाचाही केला नाही. शांत राहा. या पहिल्याला सांगे, तुझ्यावरती थोडीशी जबाबदारी. अशी कोणती? मी कुठल्या खेळ आतापर्यंत दिलेली जबाबदारी परिपूर्ण करण्यासाठी तू तत्पर झाला. कुठल्याही त्या न करता झाला. आज लागलेली वेगळी जबाबदारी तुझ्यावर. अशी कोणती? तुझ्या या मित्राला मी म्हणते आजपर्यंत आम्ही दारू खातो बायका सुद्धा खाऊन पडा म्हणाली. काय दुनिया असं मनाने आमच्या स्वांगडात कोणतरी कोणाचा दिसतात का बऱ्या घरचा कसला आधार आधार देईल पण माझा लगीन ना सगळे गेले की मला काय होत नाही सोय केलेली दिसतात चेतन पळम दिसतात चेतन पळम यांच्याकडून काय विचार माहितीये कसला विचार करताय घराकडे गेले तर बायको सळकू वाटतली असं चांगलं खाऊन उभी येताय काय म्हणताय बाहेर काढून खोटी ऐकलं काय माझ्या कपाळाचे दोन थोडं आणि एककडे चुका नाही माका ऐकलं तेव्हा काहीतरी